नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर घरात पैसा टिकून राहावा आणि पैशाची बरकत व्हावी तर त्याच्यासाठी काय उपाय करायचे आहेत बघा. तर सर्वप्रथम जेव्हा तुमची सॅलरी होते तर त्याच्यातलं थोडेसे पैसे तुम्हाला देवाकडे ठेवायचे आहेत. कारण की आजकाल सगळे ATM वगैरे यूज करतात तर कोणी म्हणजे पैसे घेऊन फिरतच नाही. तर त्याच्यातले तुमचा जेव्हा पगार होणार त्याच्यातले थोडे पैसे आणून तुम्ही देवाकडे ठेवायचे आहेत आणि देवाला सांगणं करायचं की माझे हे पैसे जे आहेत ते घरात टिकू दे आणि चांगल्या कामासाठी त्याचा वापर होऊ दे आणि त्याची बरकत होऊ दे. त्याच्यानंतर ते तुम्ही थोडा वेळ ठेवल्यानंतर तुम्ही ते वापरायला घेऊ शकता. सेकंड आहे की संध्याकाळनंतर 3 सांजे झालं किंवा संध्याकाळ रात्री आपल्याला पैशाचं ट्रान्झॅक्शन करायचं नाही. कारण की ती आपली लक्ष्मी आहे. आपण जर ती दुसऱ्याला दिली तर ती दुसऱ्याकडे जाणार. जर तुमच्याकडे कोण पैसे देत असेल तर ठीक आहे. पण आपण स्वतःहून पैसे द्यायचे नाही. लाईट बिल, पाणी बिल हे भरायचं ते भरायचं. तर संध्याकाळनंतर तुम्ही सगळे ट्रान्झॅक्शन अवॉइड करा. संध्याकाळनंतर आपलं कुठलेही पैसे द्यायचे जे काही आहे ना ते आपण करायचं नाही आहे. आता खूप जण कामाला जातात, भाजी वगैरे घेतात ते ठीक आहे, ते गरजेचे आता काही ऑप्शन नाही आहे. पण आपण स्वतःहून दुसऱ्याला कधी पैसे द्यायचे नाही आहेत. आता तिसरी गोष्ट आहे बघा, तुम्ही तुमच्या पगारातले थोडेसे पैसे तुम्ही मंदिरामध्ये दान करू शकता. 100-200 तुम्हाला जेवढे वाटतील तेवढे तुम्ही दान करू शकता. जेव्हा आपण एखादी गोष्ट दान करतो ना ती दुपटीने आपल्याकडे येते. जर तुम्ही दर महिन्याला तुम्ही थोडे थोडे जर दानपेटीमध्ये दान करतायत तर तुमचं ते पैसे डबल होऊन तुमच्याकडे येतील. आणि जेव्हा पण तुम्ही दान करणार त्याचे व्हिडिओ वगैरे बनवून पोस्ट करू नका. कारण की आपण आपल्यासाठी, आपल्या घरासाठी आपण करतोय. तर ते सगळं शो ऑफ करणार तर त्याचा काहीही उपयोग नाही. जर तुम्ही देवाकडे ते पैसे देताय तर तुम्ही जर शो ऑफ करताय तर त्याचा काय फायदा आहे. नेक्स्ट चौथी गोष्ट आहे की तुमच्या तिजोरीमध्ये ना थोडेसे तुमच्या पगारातले जे पैसे येतील त्याच्यातले थोडे पैसे तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचे. तिजोरी खाली ठेवायची नाही. जर ती खाली राहिली ना तर ती खालीच राहते. तर आजकाल सगळेजण जीपे वगैरे ATM म्हणजे सगळं तेच घेऊन फिरतात म्हणून आपल्याकडे पैसे नसतात. पण ते पैसे आपल्या घरात हवे तर ते वाढणार ना. जर तुमची तिजोरीच खाली असेल, पैसा नसेल तर तुमची बरकत कुठून होणार. तर हे उपाय तुम्ही नक्की करा. श्री स्वामी समर्थ.